श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्वदेव देवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः. ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय. ओम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे. कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. चला पाहूया आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य. त्या अगोदर ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना आरोग्यदायी आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज फाल्गुन शुद्ध द्वितीया आणि तृतीया सुद्धा आहे. आज रेवती नक्षत्र आहे आणि आज रामकृष्ण परमहंस जयंती आहे. आज कोल्हापूर वाशी येथे बीरदेव यात्रा सुद्धा असते. आज दुपारी 2:42 नंतर मध्यम दिवस आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया. लाभदायी वेळ आहे सकाळी 11:46 ते 12:48 पर्यंत. अमृत वेळ आहे दुपारी 12:48 ते 2:18 पर्यंत आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 3:45 ते 5:18 पर्यंत. दरम्यान राहू काळ येतोय दुपारी 3 ते 4:30. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. राशी भविष्य. पहिली रास आहे मेष. क्षणिक सौख्याचा आनंद मिळवाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. लहानात लहान होऊन रमून जाल. काही कामे दिरंगाईने होतील. औद्योगिक बदल समजून घ्यावे लागतील. दुसरी रास आहे वृषभ. आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. वादाचे कारण उकरून काढू नका. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. तिसरी रास आहे मिथुन. पोटदुखीसारखे त्रास संभवतात. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जोडीदाराशी असणारे मतभेद वाढवू नका. एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. वेळेचे योग्य नियोजन करा. चौथी आहे कर्क रास. जोडीदाराच्या प्रगतीत हातभार लावावा. पचनाच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग व्यायामाचा कंटाळा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. पाचवी सिंह रास आहे. कामाचा उरक वाढेल. कौटुंबिक समस्या भेडसावतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. तुमच्या मान सन्मानात भर पडेल. मुलांची प्रगती सुखकर राहील. सहावी कन्या रास आहे. अति अपेक्षा ठेवू नये. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून वागा. परोपकाराची जाणीव ठेवा. हातापायाची दुखणी संभवत आहे. सातवी तुळ रास आहे. अनामिक चिंता लागून राहील. समतोल राखण्याचा प्रयत्न करा. प्रवासात सतर्क राहावे. खर्च वाढू शकतो. नातेवाईकांना मदत करा. आठवी वृश्चिक रास आहे. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. योग व्यायामाला आजच ॲडमिशन घ्या. कामाचा ताण जाणवेल. किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. मनातील निराशा बाजूला सारा. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. नववी धनुरास आहे. डोळ्याची काळजी घ्या. काही खर्च आवाक्याबाहेर वाढू शकतात. नसत्या भानगडीत लक्ष घालू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक चिंता सतावेल. 10वी मकर रास आहे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. कामात दिरंगाई होऊ शकते. चिकाटी ठेवावी लागेल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्या.
11वी कुंभरास आहे. मानसिक चंचलता जाणवेल. अभ्यास वृत्ती ठेवून वागाल. कामात तत्परता दाखवावी. सर्व गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवाल. हसत खेळत कामे करा. 12वी मीनरास आहे. कागदपत्रांची योग्य छाननी करा. फसवणुकीपासून सावध राहा. ओळखीतून कामे करण्याचा प्रयत्न करा. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. जवळचा प्रवास मजेत होईल. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू ही दरबार असतो. त्या दरबारात या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या समस्यांचं योग्य प्रकारे निराकरण केलं जातं आणि तुम्हाला आरोग्यदायी आनंदी जीवनाचा मार्ग दिला जातो. धन्यवाद. शुभम भवतो.